सिंधी कॉलनीतील बिल्डिंग नंबर 16 ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली। या इमारतीबाबत 2016 मध्ये बांधकाम व्यावसायिकाने रजिस्टर करार करत रहिवाशांना 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचे कबूल केले, परंतु नंतर त्याने यू टर्न घेत ही बाब नाकारली व रहिवाशांना घर खाली करण्यासाठी दबाव आणला। त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरे खाली केली, परंतु विकासकाने अग्रीमेंटमध्ये दिलेले 450 स्क्वेअर फूट जागेचे वचन न पाहता जागा खाली करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला असता इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने सदर इमारत अति धोकादायक वर्गवारीमध्ये टाकली। तसेच खोटे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट व इतर कागदपत्रे सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचे सिद्ध केले। या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवाशी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडले असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणे, चुकीचे अहवाल, विकासकाशी असलेले साठे लोटे ह्यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली। यावेळी एका रहिवाशाने सेक्रेटरी असलेल्या व मयत असलेल्या माझ्या वडिलांची कागदपत्र खोटी सही करण्यात आली व ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचे सांगितले। तसेच एका रहिवाशाने आम्ही ह्या इमारतीवर 2018 साली 18 लाख रुपये खर्च केले व तसा अहवाल महापालिकेकडे सादर केला तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्न उपस्थित केला। प्रत्येक सर्वसामान्य लोकांचे स्वप्न असते की त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, परंतु इथे तर ह्या लोकांच्या हक्काची घरे प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहे। त्यांना बेघर करत असल्याने त्यांनी जायचं कुठे? तसेच विकासकाने रजिस्टर करार करून सुद्धा ह्या नागरिकांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे काँग्रेस या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असून त्यांच्या न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचे पत्रकार परिषदेच्या वेळी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले। तुमच्या माध्यमातून मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण पोहोचवायचं आहे की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली, दडपशाहीखाली घरं खाली करून धोकादायक दाखवून कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जात आहे। त्यांना बिल्डर, गुजराती, मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाहीखाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घरं मिळतील का नाही याची शाश्वती नाही, प्लॅन नाही मंजूर। महानगरपालिकेला कोणताही अधिकार अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे, धोकादायक जरी असल्या तरी त्या सील करण्याचा अधिकार आहे। त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरते आहे, पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे। पण महानगरपालिकेचे अधिकारी असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग, तेच त्या बिल्डरचे हे पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन, मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार। रविवारी कुठल्याही प्रकारचा आदेश, कुठल्याही प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही। असं असताना जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि ते सुद्धा आमचे मराठा उपमुख्यमंत्री, आमचे ठाणेकर। तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी हे आहे तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका, लोकांना आपलंसं करा। कोपरीतील सिंधी कॉलनीतील इमारत जी आहे, इमारत क्रमांक 16 काहीतरी 73 वर्ष झालेली आहे, ती C1 कॅटेगरीत आहे असं महापालिकेचं म्हणणं। सगळ्याच इमारती 73 साली झाल्यात, आमच्या इकडच्या पण झाल्यात, अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात 73 आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा IIT मार्फत किंवा याच्या मार्फत, VJTI मार्फत, आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा। करणारच का? किसन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का? अजून का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत, ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक यांनी काय पाप केले मला सांगा? या लोकांनी कुठे जायचं? त्यांनी तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना, सगळ्यांकडे द्या ना त्यांना, प्रत्येकाने 50-50 लाख त्यांना घरं घेऊन द्या। काही खोट्या सह्यान वगैरे देखील केलेले आहेत असे देखील हो, आता तो एक सेक्रेटरी आहे, त्याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारली आहे, नोटरी सर ते नव्हते हजर, ते वारले आता। ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे, का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल, करत नाही दबावाखाली। राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे, कायद्याची पायमल्ली झाली आहे, न्यायालय विकली जात आहेत, न्यायालय खरेदी केली जात आहेत, लोकांना त्रास दिला जातोय। आधीच लोक परेशान आहेत, भ्रष्टाचार, महागाई, GST, त्याच्यावर लोकांची घरं बघा ना, ह्याच्यात सगळ्याच जातीची लोक आहेत, ह्याच्यात सिंधी आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मराठी आहेत, सगळीच आहेत। मी मराठी म्हटलंय, मराठी टक्का, महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का। तुम्ही काय ते गुजरातवरून आणणारा लोक राहिला ते बिल्डिंग बांधायला? तुम्ही 2 BHK 3 BHK काढले, ह्या लोकांनी जायचं कुठे?
यांना यांची घरं द्यावी हीच काँग्रेसची मागणी आहे. मागणी मान्य झाल्या नागरिकांसमोर काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार? आडवं झोपणार सांगितलं ना आम्ही, आडवं झोपणार आणि त्या शहर विकासच्या अधिकाऱ्यांची अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार. हा, त्या बिल्डरची पण लावणार. तो जीएसटी भरतो की नाही, त्याने आणलेला पैसा कुठून आणलाय, त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे कुठून, त्याने एवढे किती बिल्डिंगी बांधल्या, आम्ही एकदम खोलात जाणार. किती बिल्डिंगी बांधल्या, तो पैसा कुठून आणला त्यांनी इन्व्हेस्ट करायला. सगळं ब्लॅक वाईन शॉप्स, हे ज्वेलरी शॉप्स, हे सगळे राजकारणी, हा हप्ते घेतलेले सगळे, हे IAS IPS सगळ्यांचा पैसा आहे त्याच्यात. सगळ्यांचा पैसा होता असतो. हे त्यांचे लोडाकडे कोणाचे पैसे आहेत, हिरानंदानीकडे कोणाचे पैसे आहेत? ते काय इमानदारीने माणूस एवढा वरती येतो? इमानदारीने तुम्ही आम्ही का नाही वरती आलो? 100 कोटीचे मालक लावून 200 कोटीचे कुठेच पैसे आपल्याला घर घ्यायला लोन काढावे लागतात. हे कसे काय इमारती बांधतात ठपाठप? कुठून येतात पैसे?